दोन-चार दिवस प्रयत्न करतो मला माहिती दिला गप्प बसा अमोल पुढे अमोल 2 मिनिटं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जसं वक्तृत्वामधून विरोधकांवरती फटकारे मारतात अगदी त्याच पद्धतीचं राज ठाकरेंचं व्यंगचित्रसुद्धा असतं। आज पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवामध्ये राज ठाकरेंना खरं तर आयोजकांनी व्यंगचित्र काढण्यासाठी सांगितलेलं होतं। राजकीय परिस्थितीवरती व्यंगचित्र काढा असं विशेष खरं तर आयोजकांकडून सांगण्यात आलं आणि त्यानंतर राज ठाकरेंनी आपण पाहतोय की या ठिकाणी हे व्यंगचित्र जे आहे ते रेखाटलेलं आहे। ही खरं तर प्रतिकृती बघितल्यानंतर अनेकांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहत असेल, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि गेल्या आठवड्याभरामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता कुणाचा खरं तर चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला असेल याची कल्पना आपल्याला येते। मात्र शेवटी राज ठाकरे अगदी 2 शब्द बोललेले आहेत, ते म्हणजे गप्प बसा। यावरून त्याची तुम्हाला कदाचित कल्पना आली असेल। मात्र राज ठाकरेंच्या सोबत आयोजक सध्या व्यासपीठावरती होते। राज ठाकरेंना ज्यावेळेस व्यंगचित्र काढायला सांगितलं ही अर्धीच प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरे सुद्धा कन्फ्यूज झालेत या चित्र काढताना असं वाटतंय किंवा त्याच्यातूनच त्यांना तो संदेश द्यायचा। खरं म्हणजे साहेबांनी आज सगळंच व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्ताने सगळ्या व्यंगचित्रकारांच्या शब्दाला मान देऊन आज इथे व्यंगचित्र रेखाटले। खूप दिवसानंतर रेखाटलं। काय होतं की कधी कधी स्टँडवर रेखाटत असताना थोडंफार हे होतं, पण साहेबांनी ज्यावेळेस आज व्यंगचित्र रेखाटलं तर आज महाराष्ट्रातील बोलक्या परिस्थिती म्हणजे राजकीय परिस्थितीवरती व्यंगचित्र रेखाटलं आणि खाली काय लिहू म्हटलं आणि पुढं बोलले की गप्प राहा असं लिहितो। आणि हेच खरं म्हणजे व्यंगचित्र बोलकं असतं यालाच म्हणतात। गप्प बसा याचा अर्थ कदाचित अजित पवार सातत्यानं त्याचा उल्लेख करतात की गप्प बसा, त्यांना अजित पवारांचं हे रेखाटायचं होतं व्यंगचित्राच्या मध्ये। हो, अजितदादांचं त्यांनी खरं म्हणजे रेखाटलं आहे, अजित पवारांचं रेखाटलेलं आहे सरांनी व्यंगचित्र। ही प्रतिकृती जी आहे ती कन्फ्यूज पाहायला मिळते का जरा काही? हो नक्कीच, साहेबांच्या हातातून त्यांना काय रेखाटायचं होतं ते सांगूनही गेले, त्यामुळे खूप आम्ही आनंदित आहोत। आपण पाहतोय की अजित पवारांची खरं तर प्रतिकृती जी आहे ती व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंना रेखाटायची होती। मात्र व्यंगचित्र काढताना सुद्धा राज ठाकरे थोडेसे कन्फ्यूज झालेले होते। कदाचित याच व्यंगचित्राच्या माध्यमातून राजकीय परिस्थिती नेमकी राज्यामध्ये काय घडते याचा संदेश जो आहे राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।